बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात झाली आहे। पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं या कारवाईला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू असलेला परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आज कारवाईला सुरुवात झाली आहे। तर नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासनाकडून हिंदू संघटनांच्या आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आणि महापालिकेनं या कारवाईला आता सुरुवात केली आहे। प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, आपण पाहतोय हिंदू संघटनांचं आंदोलन होणार होतं, मात्र त्यापूर्वीच आता अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास पालिकेनं सुरुवात केलेली आहे। सध्याची या कारवाईच्या संदर्भातली काय माहिती आहे? ऋतुजा, आज सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती। यामध्ये भाजप आध्यात्मिक आघाडी, साधू महंत यासोबतच हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत असं सांगितलं जातं आहे। आपण बघितलं तर या काठेगल्ली परिसरामध्ये म्हणजे माझ्या मागे आपण जर बघितलं तर इथे जवळपास एक साधारणतः 50 मीटर अंतरावरच एक धार्मिक स्थळ आहेत आणि हे जवळपास 25 वर्षापासून अनधिकृत आहेत असा आरोप हिंदू संघटनांकडून केला जातोय। प्रशासनाला त्यांनी तशी मागणी देखील केली होती की हे हटवण्यात यावं, मात्र हे हटवलं जात नाहीयेत आणि त्यामुळे आम्ही आज आंदोलन करू असं हिंदू संघटनांकडून सांगितलं गेलेलं आहे। जवळपास म्हणजे आपण जर बघितलं तर जी हिंदू संघटनांनी हाक दिली त्यानुसार जिथे आता हे अशा प्रकारे अनधिकृत धार्मिक स्थळं असतील तिथे त्याच्यासमोर आम्ही बजरंगबलीचं मंदिर उभारू अशी त्यांनी हाक ही दिलेली होती आणि त्याच सर्व पार्श्वभूमीवरती कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आली होती। मात्र आपण जर बघितलं तर सकाळीच म्हणजे हिंदू संघटनांचं हे आंदोलन होणार होतं, त्यांनी इशारा दिला होता आणि त्यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत जे बांधकाम आहे जो आरोप केला जात होता त्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात ही करण्यात आलेली आहे। यामध्ये अतिक्रमण विभाग असेल, अग्निशमन दल असेल, इतर विभागाचे देखील अधिकारी कर्मचारी इथे दाखल आहेत। यासोबतच आपण जर बघितलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने आपण समोर जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर पोलिसांकडून सील हा करण्यात आलेला आहे। या मार्गावरती इतर कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जाऊ शकत नाही आहे, प्रवेश दिलेला नाही आहे। अगदी DCP, ACP यांच्यासह सर्व अधिकारी हे आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। यासोबतच नाशिकसह इतर जिल्ह्यातून देखील अतिरिक्त बंदोबस्त राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत। दंगल नियंत्रण पथक देखील इथे तैनात आहेत। इथेच नाही तर यासोबतच शहरातील जे इतर संवेदनशील परिसर आहेत तिथे देखील आज पोलिसांकडून कडेकोट पहारा असा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता आज या हिंदू संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती आणि आज सकाळपासूनच ह्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवाती झालेली आहे। त्यामुळे आता हिंदू संघटनांची भूमिका काय असणार, त्यांच्याकडून आता आंदोलन हे केलं जाणार का, त्या आंदोलनावरती ठाम आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।